धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी रिसॉर्टसाठी तुळजापूर 19 एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप काँग्रेसने केला आणि त्या रिसॉर्टसाठी आजूबाजूची अनेक बांधकामं आणि दुकानं पाडण्याचे आदेश देण्यात आल्याचाही दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय. पाहूया. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी तुळजापूर रोडवर घेतलेली 19 एकर जमीन वादात सापडली आहे. काँग्रेसच्या आरोपांनंतर मंत्री सरनाईकांनी हायवे टच 19 एकर जमीन रिसॉर्ट बांधण्यासाठी घेतली आहे. जमीन खरेदीनंतर त्या भागातील अतिक्रमित दुकानं, हॉटेल्स आणि सरकारी शौचालयांवर देखील बुलडोझर चालवण्याचे आदेश काढण्यात आले. त्यावरून काँग्रेसनं ट्विट करत पालकमंत्री प्रताप सरनाईकांचा विकास नेमका कुणासाठी असा प्रश्न केला. धाराशिवमधील तामलवाडी टोल नाक्याजवळ दुकानं, हॉटेल्स आणि सार्वजनिक शौचालयांवर बुलडोझर चालवण्याचे आदेश आहेत आणि याच परिसरात पालकमंत्र्यांची जवळपास 20 एकर हायवे टच जमीन आणि रिसॉर्टचं काम सुरू आहे. गरिबांचा रोजगार उद्ध्वस्त करून शेतकऱ्यांच्या जमिनींवर बुलडोझर चालवून नेमका कुणाचा मार्ग मोकळा केला जातोय? अतिक्रमण हटवण्यासाठी तामलवाडीचाच एवढा विशेष आग्रह का? स्वतःच्या रिसॉर्टचा रस्ता मोकळा करण्यासाठी गरिबाच्या पोटावर पाय, हाच का सोयीस्कर बुलडोझर न्याय आहे, असं काँग्रेसनं म्हटलंय. माहितीनुसार सरनाईकांच्या कथित नव्या रिसॉर्टसाठी अडथळा नको म्हणून या भागातील अतिक्रमित कामं पाडण्याचे आदेश देण्यात आले. जर मंत्र्यांच्या रिसॉर्टसाठी अतिक्रमण निघत असेल तर मग तुळजापूर आणि धाराशिव शहरातलं का नाही, असाही प्रश्न आहे. तुळजाभवानी माझं कुलदैवत आहे. मी वर्षातून पालकमंत्री म्हणून आता येतोय, परंतु मी वर्षातून 2 वेळा आधी तुळजापूरला यायचो, किंबहुना जास्त वेळा यायचो. परंतु ह्याच तुळजापूर देवस्थानच्या परिसरामध्ये शेतीसाठी मी काही जमीन विकत घेतलेली आहे. आणि मलाही असं वाटलं की नाही, मी जर तुळजाभवानी मंदिराच्या शेजारी जर राहिलो तर काय आल्यानंतर दर्शन घेण्यापूर्वी जर त्या ठिकाणी परिवारासह वास्तव्यास राहिलं तर मला त्या गोष्टीचा आनंद आहे. आणि तामलवाडीच्या ग्रामस्थांनी काही निवेदनं दिलेली आहेत. त्या निवेदनाच्या आधारे काही जर कारवाई करावी लागत असेल तर पालकमंत्री म्हणून मला जे अधिकार दिले त्या अधिकाराचा मी वापर करेन. आरोप कशाला? तिथे जाऊन आपल्याला शोधपत्रकाच्या माध्यमातून हा पर्दाफाश झाला पाहिजे. हा आरोप विरोध नाही, वस्तुस्थिती आहे की अतिक्रमण जे आहे ते स्वतःच्या रिसॉर्टला अडथळा येणार आहे. हे गोरगरिबांचे अतिक्रमण काढून टाकले आणि स्वतःचं विशाल असं जे रिसॉर्ट आहे त्याला सुविधा प्रदान करण्याचं काम पालकमंत्री करतोय. हा भ्रष्टाचार आहे. हा थेट स्वरूपाची वस्तुस्थिती आहे. महाविकास आघाडी सरकार असताना भाजपच्या किरीट सोमय्यांनी सरनाईकांवरच जमीन खरेदीवरून गंभीर आरोप केले होते. विशेष म्हणजे सरनाईक सत्तेत भाजपसोबत असले तरी भाजपचेच आमदार नरेंद्र मेहतांनी सुद्धा मीरा भाईंदर मधल्या सरनाईकांच्या रिसॉर्टवर सुद्धा आरोप केले. त्यांच्या आरोपांनुसार एकीकडे महाराष्ट्र खड्ड्यात असताना सरनाईकांनी महापालिकेचे 50 कोटी खर्च करून फक्त त्यांच्या रिसॉर्टकडे जाणारा रस्ता बांधल्याचाही आरोप केला. आपने अपने रिसॉर्ट के लिए उसी चैना ब्रिज के पास जो 820 करोड़ है, आपने 27 करोड़ की जमीन खरीदवाई महानगर पालिका से, 22 करोड़ का MMRDA से रोड बनवाया, 50 करोड़ केवल आपके रिसॉर्ट को जाता है और कहीं नहीं जाता है. 50 करोड़ रुपए अगर वही आपने फाउंटेन होटल के रोड पे खर्च किए होते तो आज ये दिक्कत नहीं आती. लेकिन आपने कहा जनता खड्डे में त्रस्त है, मेरे रिसॉर्ट का रोड मस्त रहे. ये आपकी कथनी और करनी में फर्क है. इसलिए हमें आप ना सिखाएं. हम शांत है तो शांत रहते. कोई एक कोठारी नाम का दलाल है, एजेंट है, जो महानगर पालिका में कार्यरत है. कोई इनका ही पहचान वाला रहेगा तो वो भी देखना चाहिए. तो ये 23% मांगता है हर काम के पीछे. 23% दे दो. ये 500 करोड़ का कर्जा जो सैंक्शन हो रहा है उसके लिए उन्होंने 23% मांगा है कि ये राज्य शासन से पैसा अगर मंजूर हो जाएगा तो आपको हम ठेकेदारों के बिल दे देंगे और उस बिल में से 23% हमको चाहिए. तो इस काम के लिए उसको जिम्मेदारी किसने दी ये भी देखना चाहिए. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.